विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपणाला पहिला शाहीर कवी अनंत फंदी यांचा परिचय पाहायचा आहे, त्यांचं जीवन आणि त्यांचं काव्य याविषयी विचार करायचा। मित्रहो, त्या काळातले जे समकालीन शाहीर होते त्यात सगळ्यात वयस्क हे शाहीर होते, म्हणून त्यांचा आपण सुरुवातीला विचार करणार आहोत। त्यांचा जन्म 1744 साली आणि मृत्यू 1819, म्हणजे त्यांना जवळजवळ 75 वर्षाचं आयुष्य मिळालं। प्रवरेकाठी वसलेल्या, हवा शुद्ध म्हणून प्रसिद्ध असलेल्या संगमनेर नावाच्या गावचे हे मूळचे शाहीर। त्यांचे अजून तिथं 2 वाडे आणि शेत पाहायला मिळतं। मित्रहो, त्यांचे वाडे अर्थातच आता भाडेकरूंच्या ताब्यात आहेत आणि शेत वाटेकऱ्यांच्या ताब्यात आहेत। त्यांचे नातेवाईक शिकून सवरून पुणे, मुंबई, नागपूरला स्थायिक झालेले आहेत। हे जे अनंत फंदी आहेत हे यजुर्वेदी, शाखीय, वाजसेनीय, कौंडिण्य गोत्रीय ब्राह्मण होते। मित्रहो, त्यांचे वडील फार लवकर गेल्यामुळं त्यांच्या वडिलांचं नाव नाही, त्यांनीही आपल्या नावामध्ये वडिलांचं नाव गुंफलेलं दिसत नाही, नाव उपलब्धच नाही। आईचं नाव मात्र उपलब्ध आहे, आऊबाई, आणि पत्नीचं नाव म्हाळसाबाई। आणि लहानपणी वडील गेलेले असल्यामुळं थोडंसं धाक नसलेला मुलगा म्हणून वांड, उनाड मुलगा, मारामाऱ्या करणारा, नीट शिक्षण न घेणारा असा तो मुलगा म्हणून आईनं कदरून परेशान होऊन एक तिथं मठ होता प्रवरा नदीच्या काठावर, तिथं भवानी बुवा नावाचे एक साधू होते, अवलिया साधू होते ते। तर त्यांचे गुण येतात, त्यांच्याकडे माणसं सुधारतात असं असल्यामुळं आईनं त्यांच्या समोर नेलं, त्यांच्या पायावर घातलं आणि सांगितलं की हा फार उनाड आहे, हा नीट शिकत नाही, याला काहीतरी सांगा। आणि त्यावेळेला हातात दगड घेऊन हे भवानी बुवा अनंत फंदीच्या मागे लागले आणि त्या दगडाच्या माऱ्यानंच त्यांनी त्याला कवित्व शक्तीचा संचार केला असं सांगितलं जातं। तो दगड मारला आणि त्याला कविता स्फुरू लागले असं म्हटलं जातं। आपल्याला माहीत आहे की गाडगेबाबांनी काठी मारली की मंत्रीपद मिळतं, अशा प्रकारच्या अफवा आजच्या काळातसुद्धा आपणाला पाहायला मिळतात। पुढं सुफी शाहीर मोठं झाल्याच्यानंतर, कविता करायला लागल्याच्यानंतर त्यांनी सुफी शाहीर मलक फंदी, म्हणजे हे साधूही होते, शाहीरही होते, सुफी होते, मलक फंदी म्हणून, तर त्यांचं शिष्यत्व स्वीकारलं आणि त्यांची खून म्हणून आपल्या नावामध्ये फंदी हा शब्द जोडला। काही लोक म्हणतात की ते नादी छंदी फंदी होते म्हणून त्यांना फंदी म्हटलं जात होतं, पण तसं नसावं, कारण स्वतःहून जेव्हा अभिमानानं ते स्वीकारतो माणूस नाव, तेव्हा ते काहीतरी सन्मानाचंच असलं पाहिजे, आणि म्हणून ते मलिक फंदी यांचं फंदी हा जो शब्द आहे तो त्यांनी गुरुचं उपकार म्हणून स्वीकारलेला आहे। त्यांचं औपचारिक शिक्षण काहीच झालेलं नव्हतं, पण त्यांना 2 गोष्टींचा फायदा झाला। एकतर ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेला असल्यामुळं काही संस्कृत कानावर पडलेलंच होतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे ब्राह्मण असूनही गोंधळी होते, हे अपवादात्मक पाहायला मिळतं। ब्राह्मण गोंधळी हे अपवादात्मक, आणि हे एकच कुटुंब दिसतं आपणाला इतिहासामध्ये। अलीकडच्या काळात कोणी नाही, पलीकडच्या काळात कोणी नाही। तर हे जे कुटुंब आहे हे कुटुंब गोंधळ्यांचं होतं, त्याच्यामुळं पारंपरिक लोकगीतं आणि संस्कृतचे उच्चार हे दोन्ही त्यांच्याकडं होतं। त्यामुळे दोन्हीचंही, ज्याला ऐकीव ज्ञान आपण म्हणू, ते ऐकीव ज्ञान त्यांच्याकडं आलेलं होतं। आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनंत फंदीच्या आधीच्या 7 पिढ्या आणि पुढच्याही 7 पिढ्या कवीत होत्या, कवित्वाचं वरदान लाभलेलं होतं त्यांना, म्हणजे 14 पिढ्यांमध्ये कवी आणि मध्ये बरोबर हे। त्याच्यामुळं ह्यांचं जे तेज आहे हे झळाळून उठलेलं आपल्याला पाहायला मिळतं। हे पेशव्यांचे दरबारी कवी होते, आणि वैशिष्ट्य म्हणजे 3 वेळा 3 पेशवे बदलले, पण दरबारी कवी, दरबारी शाहीर म्हणून अनंत फंदीचं स्थान कायम राहिलं। बऱ्याचदा राजा बदलला की दुसरा राजा दुसरा दरबारी कवीला बोलवतो, त्याला सन्मान देतो, आधीच्याला विचारत नाही, पण अनंत फंदीचं तसं नाही झालं। ते 3ही पेशव्यांच्या काळामध्ये मान्यवर दरबारी कवी होते। त्यांच्या संदर्भातले काही किस्से सांगितले जातात। माळव्यातून परत येत असताना, इंदरवरून परत येत असताना सातपुडा पर्वतावर मध्ये त्यांना एकदा भिल्लांनी टोळीनं गाठलं, म्हणजे लुटमार करणाऱ्या, आणि लुटमार करणाऱ्या टोळीनं गाठल्यावर हे काही घाबरले फिबरले नाहीत। यांनी काय केलं की छानपैकी तमाशा सुरू केला, वग गायला सुरुवात केली, आणि त्यांचा तो आवाज आणि त्यांचं ते गाणं ऐकून भिल्ल स्तब्ध झाले। त्याने लुटमार थांबवली, ते ऐकतच बसले, आणि ऐकून झाल्याच्या नंतर त्यांनी मस्तपैकी त्यांना बिदागी दिली, पैसे दिले, म्हणजे लुटायला आलेल्या लोकांनी त्यांचा सन्मान केला। आणि इतकंच नाही तर पुढच्या कोण्या भिल्ल टोळींनी ह्यांना लुटू नये म्हणून संगमनेरपर्यंत आणून पोचवलं। अशा प्रकारचा एक किस्सा त्यांच्या संदर्भात सांगितला जातो।
इंदोरला गेले असताना, मध्य प्रदेशाला गेले असताना अहिल्याबाईंनी सांगितलं की अहो तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही एवढे चांगले ग्रस्त आहात, विद्वान आहात, तुम्ही जर हे तमाशा वगैरे करण्याच्या पेक्षा तिथे गेले की अहिल्याबाई ह्या प्रामुख्यानं धार्मिक असल्यामुळे धार्मिक संस्कार करायचे जाणाऱ्या प्रत्येक माणसावर. अनंत फंदींना म्हणाले की हे काय करताय तुम्ही, तुम्ही थोडंसं धार्मिकतेकडं वळा, देवाधर्माची गाणी लिहा. आणि मग तिथून पुढं अनंत फंदींनी कीर्तनं करायला सुरुवात केली असं सांगितलं जातं. अहिल्याबाईंच्या समोरच त्यांनी डफ फोडला, आपल्या गुडघ्यावर ठेवून डफ फोडून टाकला आणि पुढं ते कीर्तनं करायला लागले असं सांगितलं जातं. पुन्हा दुसरा एक असा किस्सा आहे की एकदा त्या संगमनेर गावामधल्या एका मंदिरासाठी खास दरवर्षी तमाशाचा फड असायचा आणि ह्यांनी तर तमाशा सोडलेला होता, पण गावातल्या लोकांनी फार विनंती केली म्हणून तमाशा त्यांनी एक वेळ ठीक आहे बाबा गावासाठी म्हणून आपण करूयात म्हणून तमाशा करायला उभे राहिले. तेवढ्यात अहिल्याबाईचा दौरा त्या रस्त्यानं चाललेला होता आणि कुणीतरी सांगितले की अहिल्याबाई येत आहेत आणि त्यांच्या एकदम लक्षात आलं की आपण त्यांच्यासमोर प्रतिज्ञा केलेली होती. त्यांनी ह्या लोकांनाही सांगून पाहिलं होतं, पण लोक न ऐकल्यामुळे त्यांनी तमाशा सुरू केला होता. त्यांनी लगेच तमाशाचं रूपांतर कीर्तनामध्ये केलं आणि अहिल्याबाईला कुणीतरी सांगितले की तू तमाशा करतोय, त्या आल्या तर कीर्तन सुरू होतं. हाही किस्सा मुद्दाम सांगितला जातो. बडोदे सरकारकडून त्यांना 500 रुपयाचं वर्षासन मिळत असे, मानधन मिळत असे आणि बडोदा परिसरात गेल्याच्या नंतर पालखी घोडे त्यांच्यासाठी बडोदा सरकारच्या वतीनं सज्ज ठेवले जात असत. ते पुढं त्यांच्या वंशजांसाठी सुद्धा जोपर्यंत संस्थान सुरू होतं तोपर्यंत अनंत फंदीचा कुणीही वंशज बडोद्याला गेला त्याच्यासाठी ते घोडे आणि पालख्या दिल्या जात असत. मित्र हो, फंदी हे तुरा पक्षाचे ब्रह्मवादी हरदासी होते, म्हणजे कलगी आणि तुरा हे जे पक्ष आहेत त्याच्यामधले. मित्र हो, आणखी एक फार इंटरेस्टिंग किस्सा आहे. म्हणजे कुठंही कुणीही असं लिहून ठेवलेलं नाही की मलक फंदी हे विनोदी कीर्तनकार होते, पण ते एका ठिकाणी सापडलं. कुठं सापडलं तर शब्दकोशात सापडलं. कसं सापडलं तर मराठीमधला पहिला जो शब्दकोश आहे तो मोल्सवर्थ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी तयार केलेला आहे. तो अजूनही प्रमाण समजला जातो, मोल्सवर्थचा मराठी शब्दकोश. त्याच्यामध्ये हसून मुरकुट्या वळणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय, तर तो वाक्प्रचार वाक्यात उपयोग करून दाखवत असताना मोल्सवर्थनं वाक्य लिहिलेलं आहे की अनंत फंदी यांच्या कीर्तनात बसलेल्या लोकांच्या हसून हसून मुरकुट्या वळत असत. तिथं सापडतं की हे किती विनोदी कीर्तनकार होते, किती विनोदी होते. आणि त्याचा आणखी एक संदर्भ आपल्याला सापडतो, तो असा आहे की ज्या परिसरातले ज्या गावचे अनंत फंदी होते त्याच परिसरातले त्याच गावचे आजचे इंदुरीकर महाराज, देशमुख महाराज जे आहेत, इंदुरीकर देशमुख महाराज, ते त्याच परिसरातले आहेत. म्हणजे कदाचित तो हसण्याचा जो अनुवंश आहे तो इंदुरीकरामध्ये सुद्धा आला असण्याची शक्यता आपणाला नाकारता येत नाही. त्यांचे जे साथीदार होते त्याच्यापैकी 2 साथीदारांची नावं आहेत. एक झिलकरी म्हणजे पाठीमागून म्हणू लागणारा, त्याचं नाव राघव फंदी. आणि त्यांच्या तमाशामध्ये मी तुम्हाला सांगितलं की त्या काळामध्ये स्त्रिया नृत्य करीत नसत फडावर. त्या काळामध्ये पुरुषच स्त्रियांचं रूप घेऊन किंवा स्त्रीचा वेश धारण करून नृत्य करीत असत. तर त्यांचा एक नाचा मुलगा जो होता त्याचं नाव रतन फंदी असं होतं. तो अतिशय सुंदर, अतिशय कोवळा आणि अतिशय सुंदर अभिनय करणारा अशा प्रकारचा तो मुलगा होता. या दोघांची नावं राघव फंदी आणि रतन फंदी आहेत. मित्र हो, त्यांचं प्रभावी व्यक्तिमत्व होतं, अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व, म्हणजे फार सुंदर. ते पुढं एका त्यांच्या शाहिरांनी केलेलं वर्णन आहे ते आपण पाहणार आहोत. सुंदर व्यक्तिमत्व होतं. त्या सुंदर व्यक्तिमत्वामुळं आणि शीघ्र कवित्व होतं. तिथल्या तिथं कविता करायची आणि सादर करायची. त्यामुळे भोवती जमलेल्या लोकांवर कविता करून सादर करायची, लोकांना इंटरेस्ट वाटायचा. त्यामुळे अत्यंत प्रभावी, गुंतवून ठेवणारं असं त्यांचं ते सादरीकरण असायचं. महाराष्ट्राबाहेर इंदोर, ग्वाल्हेर, महेश्वर, माळवा आणि बडोदे अशा ठिकाणी त्यांचे तमाशे लोकप्रिय होते. वर्षानुवर्षे त्यांचे दौरे तिकडं निघत असत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना तिकडं मान्यता होती. मित्र हो, अनंत फंदी यांनी अवघ्या वयाच्या 25व्या वर्षीच फड सुरुवात केला होता आणि 75व्या वर्षापर्यंत त्यांचं ते काम सुरू होतं. आधी फड आणि नंतर कीर्तन, म्हणजे जवळजवळ 50 वर्ष ते कलेचं सादरीकरण करत होते. त्यांच्या कवितेचं पेशव्यांनी स्वतः संकलन केल्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. मित्र हो, समकालीन होनाजी बाळा हे जे आहेत तो रोखठोक होता, स्पष्टवक्ता होता म्हणून त्याचे फटके अतिशय प्रसिद्ध आहेत. हे जे होनाजी बाळा आहेत, ह्या होनाजी बाळांनी एक स्तुती कवनच लिहिलेलं आहे, फार सुंदर मोठी लिहिलेलं आहे. त्याच्यामधल्या काही ओळी मी तुम्हाला वाचून दाखवतो. म्हणजे ह्या माणसाच्या पर्सनॅलिटीविषयी, अनंत फंदीच्या व्यक्तिमत्वाविषयी होनाजी बाळांनी काय लिहून ठेवलं. त्यांनी असं म्हटलेलं आहे की नवीन तऱ्हा नारळी डोईला पदर पागोट्याची फिरकी, म्हणजे डोक्यावर जो फेटा होता त्या फेट्याचं वर्णन. भाळी त्रिपुटी टिळा केसरी कस्तुरीचा वरती छापा, सरस्वती जिव्हागरी अक्षयी भंग नसे ज्याचा हरपा,
कवन बहुत उदरामधी भरिले, पोटामध्ये भरपूर कविता भरलेली होती. कवन बहुत उदरामधी भरले, फणस जसा मोठा खापा, फंदी अनंत कवनांचा सागर, अजिंक्य ज्याचा हातखंडा, चमत्कार चहूकडे चालतो, सृष्टीवर ज्याचा झेंडा. तर सृष्टीवर म्हणजे जिथपर्यंत मराठी माणूस आहे तिथपर्यंत असं ते अपेक्षित असणार. सगळीकडं त्यांचाच झेंडा आहे आणि सगळीकडं त्यांचा चमत्कार चालतो, त्यांना मान्यता आहे. अशा प्रकारचं एका समकालीन शाहिरानं केलेलं अनंतपंथीचं वर्णन. खरं तर शाहीर एकमेकांचं कौतुक करणं, कवी एकमेकांचं कौतुक करणं, एकमेकावर कविता लिहिणं हे संत काळात आपण पाहिलं होतं. पंत काळात नाही, म्हणजे मोरोपंतांनी केलं. आधुनिक काळात कमी. पण हे एकमेकांवर कविता लिहिणं हे शाहीर काळामध्ये फारसं दिसत नसे. हा एकमेव शाहीर दिसतो होनाजी की ज्यानं अनंतपंथीवर अशी सुंदर एक लावणी लिहिलेली आहे, कवन लिहिलेलं आहे. मित्रहो, अनंतपंथीचं जे साहित्य आहे त्या साहित्याचा परिचय आपण पाहणार आहोत. अनंतपंथींचं साहित्य जे आहे ते उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये 7 पोवाडे, 22 लावण्या, 6 फटके आणि श्री माधव नावाचा 6 अध्यायाचा ग्रंथ, पेशव्यांच्या इतिहासाचं वर्णन करणारा. पोवाडे जे 6 आहे त्याच्यापैकी पहिला पोवाडा आहे पुण्यात बाजी राय नावाचा. या पोवाड्यामध्ये बडोदा आणि पुणे या 2 संस्थानांची एकमेकांशी तुलना केलेली आहे की इकडं काय आणि तिकडं काय. पुण्यात बाजी राय, बडोद्यात फत्तेसिंग महाराज, उदार स्वामी सेवक त्यांना, कणीची उपमा साज, कर्णाची उपमा साज. म्हणजे बडोद्याची आणि पुण्याची तुलना अशी ही या पोवाड्याचं स्वरूप आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की स्वामी आणि सेवक म्हणजे पेशवे स्वामी आणि बडोद्याचे सेवक या अर्थानं. हा पोवाडा 8 चौकांचा आहे. पोवाड्यामध्ये चौक असतो, जसे पोथीमध्ये अध्याय असतात, कडवी असतात, तसं पोवाड्यामध्ये चौक असतो. तर हा 8 चौकांचा पोवाडा आहे. चौक लहान मोठे असतात. 8 चौकाचा असला तरी हा छोटा पोवाडा आहे तसं त्या मानानं. त्यानंतर दुसरा जो पोवाडा आहे तो प्रतापी बाळासाहेब पुण्यश्लोक मुखी सर्वत्रांच्या, बाळासाहेब पटवर्धन मिरजकर यांचा हा पोवाडा आहे. म्हणजे पोवाड्याचं नाव आहे प्रतापी बाळासाहेब पुण्यश्लोक मुखी सर्वत्रांच्या, बाळासाहेब पटवर्धन मिरजकर म्हणजे मिरजेचे जे संस्थानिक होते त्यांच्यावर लिहिलेला हा पोवाडा. जे सगळ्या संस्थानामध्ये ते तमाशा करायला जाते तर त्या संस्थानावर त्यांनी पोवाडे लिहिलेले आहेत. पुढचे सगळे पोवाडे असे संस्थानकावर लिहिलेले आहेत. 4 चौकाचा असा छोटासा हा पोवाडा आहे. पुढचा पोवाडा मिरजेच्या जवळच असलेलं जे सांगलीचं संस्थान आहे त्या संस्थानावर लिहिलेलं आहे. वसविली सांगली चिंतामणराये चांगली, चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन सांगलीकर यांच्यावर लिहिलेला हा पोवाडा 4 चौकाचा, पण मोठे चौक असल्यामुळं मोठा असलेला हा पोवाडा आहे. चौथा पोवाडा सवाई माधवराव सवाई, सवाई डंका बजाया हा पोवाडा आहे. पण हा सवाई माधवरावांवरचा नाही आहे, हा नाना फडणवीसांचा पोवाडा आहे. आणि विशेष म्हणजे फडणवीस नाना की तारीफ अक्कलने तो गजब किया असं म्हटलेलं आहे. आणि हा 4 चौकी असलेला 4 चौकाचा पोवाडा, पण ह्याचं वैशिष्ट्य आणखी हा हिंदीमध्ये लिहिलेला पोवाडा आहे. 5वा पोवाडा सुभेदार यशवंत कान्हा सदा फत्ते करीत तलवारी, सवाई यशवंतराव होळकर प्रसन्न मल्हारी हस्तशिरी. हा सरळ यशवंतराव मल्हारराव होळकर यांच्यावर लिहिलेला हा पोवाडा आहे. इंदौरचे जे संस्थानिक होते. हा 5 चौकांचा पोवाडा आहे. अतिशय सुंदर असा पोवाडा आहे. आणि शेवटचा आणि 6वा जो पोवाडा आहे तो श्रीमंत सवाई नाव पावले असा त्या पोवाड्याचं शीर्षक आहे. आता त्या काळामध्ये काही या कवितांना शीर्षकं त्यांनी दिलेली नव्हती. ही सगळी शीर्षकं म्हणजे त्यांच्या पहिल्या ओळी घेऊन केलेली शीर्षकं आहेत. हा खरड्याच्या लढाईवरचा पोवाडा आहे आणि मराठ्यांच्या एकीचं कौतुक प्रामुख्याने या पोवाड्यामध्ये केलेलं आहे. कारण त्याच्या आधी नंतर सगळी बाराभाई होती, पेशवाई म्हणजे. पण या काळामध्ये सगळे संस्थानिक एकत्रित येऊन त्यांनी निजामाच्या विरोधामध्ये ही लढाई दिली होती आणि मराठ्यांच्या एकीचं आणि निजामाच्या पराभवाचं वर्णन करणारा असा हा जो पोवाडा आहे हा 2 चौकांचा पण दीर्घ असा हा पोवाडा आहे. आणि श्री माधव हा जो ग्रंथ आहे हा पेशवाईतल्या कारस्थानांचा इतिहास आहे. दुसऱ्या बाजीरावांनी जी कटकारस्थानं केली त्याच्या संदर्भातला हा सगळा ग्रंथ आहे. ओवी व्रतातली ही रचना आहे. ज्ञानेश्वरांनी आणि श्रीधरांनी जी मराठीत ओवी लोकप्रिय केली त्या व्रतामध्ये ओवीमध्ये त्यांनी ही सगळे ग्रंथ रचलेला आहे. इतिहासकारसुद्धा याला प्रमाण मांडतात जरी तो ललित ग्रंथ असला तरी. बाजीरावचे चाहते असूनही त्यांनी बाजीरावांवर टीका केलेली आहे. कारण बाजीरावांनी त्यांना दरबारी कवी म्हणून मान्यता दिलेली होती. त्यांनी बाजीरावाविषयी असं म्हटलेलं आहे की वडिलांचे हातचे चाकर त्यास न मिळे भाकर, अजागळते तूप साखर चारून व्यर्थ पोसिले.
म्हणजे जे वाडवडिलांपासून इमानदारी करत आलेले लोक होते त्यांना हाकलून दिलं आणि बदमाश लोक जवळ करून त्यांना मात्र तुम्ही संपत्ती देऊन पोचता. द्रव्य देऊनी आणिक आणिक नवे तितके केले धनिक, जुन्याची तिंबून कणिक राज्य आपुले हरविले. आणि शेवटी काय केलं तर राज्य हरवून बसले, पराभूत होऊन बसले. शेवटी बाजीराव हे आपल्याला माहीत आहे की ब्रह्मावर्ताला निघून गेले आणि इकडं सगळा गोंधळ झाला, अराजक माजलं आणि त्याच्यानंतर दुष्काळ पडला. त्या काळामध्ये तर भयंकर जनतेचे हाल झाले, प्रजेचे हाल झाले आणि नंतर काही इंग्रजच आले. त्याचंही वर्णन या ग्रंथामध्ये आहे की एकमेकांनी आपापसात एकमेकांचे योजिले घात, मसलत एकही न ठेविली पोक्त म्हणून बैदा जाहला. हा जो सगळा कचरा झाला ना, तर कुणीही पोक्तपणे शहाणपणाचा विचार केला नाही, आपापसात घात केले म्हणून हे सगळं झालं. अन्न न मिळे मनुष्याते, कोट्यावधी पडली प्रेते. दुष्काळ आला होता, माणसाला अन्न मिळेना, कोट्यावधी प्रेतं पडली. जननी आपुल्या बाळाते हिरवेच लागे बक्षावया. आई आपलं मूल तोडून खायला लागली, कच्चं खायला लागली. अशा प्रकारचा भयंकर दुष्काळ त्या काळामध्ये आला. जणू हे सगळं शेवटचं वर्णन जे आहे प्रलयाचं वर्णन आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त गाजलेले अनंतपंथीचे आहेत ते फटके आहेत आणि त्यांचे जे फटके आहेत ते 6 फटके आहेत. त्यांची शीर्षकं मी तुम्हाला वाचून दाखवतो, त्यातले काही तुमच्या ऐकण्यात पण असतील. पहिला फटका, दे सोडून तरी फंदी वाहू घे. दुसरा फटका, नरदे हा मधी येऊनी नर हो. तिसरा फटका, येऊ दे वाचे नामदेवाचे. चौथा, शोध करी रे मना. पाचवा, लंडे गुंडे हिरसे तट्टू. आणि 6वा, सत्कर्माचा तोटा. असे हे पोवाडे आहेत. त्यातल्या काही ओळी मी तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवतो कारण त्यांचे जास्तीत जास्त फटके आहेत आणि फटके म्हणजे दोन्ही अर्थानं, खटकेबाज त्याची उच्चारण पद्धती आणि समाजाच्या दोषावर फटके मारणं, माणसावर फटके मारणं अशा प्रकारचे असल्यामुळे त्याला फटके हेच नाव पडलेलं आहे. दे सोडून तर फंद वावगे, म्हणजे त्यांनी स्वतः फंदी असूनही असं सांगितलं की दे सोडून तर फंद वावगे, विषयाचे तेरे काय मजा, हरिनामाची लाव ध्वजा. पंढरीस कार्तिकी आषाढी दो वक्ता येत जात जा, असार हा संसार तेजा, तमोगुणा ते द्यावी रजा. राजसत्वाची करी पूजा, क्षमा शांती मनी धरीत जा. आणि दे सोडून तर बंद वावगे, विषयाची तर काय मजा, हरिनामाची लाव ध्वजा. असं एका फटक्यात त्यांनी म्हटलेलं. आणि सगळ्यात जास्त गाजलेला फटका जो आहे हे जे लंडे गुंडे हिरसे तट्टू, हा फटका जास्त लोकप्रिय आहे. तो वेगळ्या नावानं आहे. त्याने असं बिकटवाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, संसारामध्ये ऐसा आपुला, उगाच भटकत फिरू नको. बरी खुशामत शहाण्याची पण मूर्खाची ती मैत्री नको, आल्या गेल्या अतिथा द्याया मागे पुढती पाहू नको. अशी खूप छान छान पदवी. एकाहून एक चढी जगामध्ये थोरपणाला मिरवू नको. समाजामध्ये सर्वसामान्यपणे शहाणपणानं कसं वागावं, आर्ट ऑफ लिव्हिंग ज्याला म्हणतो आपण, जगण्याची कला ज्याला म्हणतो आपण, ती जगण्याची कला या फटक्यांमधून शाहिरांनी अनंतफंदींनी दिलेली आहे. आणि हा अत्यंत लोकप्रिय असा फटका आहे. सत्कर्माचा तोटा, समय खोटा रे खोटा, अशा प्रकारचा एक त्यांचा फटका आहे. आणि त्या फटक्यामधून समकाळ किती वाईट आलेला आहे आणि त्या वाईट काळामध्ये जे वर्णन आहे ते वर्णन त्या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचं जे त्यांचं आहे ते लावण्या. आणि ह्या ज्या 22 लावण्या आहेत त्या 22 लावण्यांच्या आपण थोडक्यात पाहूयात. त्याच्यामध्ये पौराणिक लावण्या, शृंगारिक लावण्या, कथनपर लावण्या आणि सामाजिक लावण्या अशी 4 भागामध्ये आपल्याला वर्गवारी करता येईल. पौराणिक लावण्या ज्या आहेत ते डाकुरजी, अक्रूर आणि चंद्रावळ अशा 3 आहेत. हा जो डाकुरजी आहे हे एक दैवत आहे. बडोद्याला ते जात असत आणि गुजरातमध्ये मीराबाई त्या ठिकाणी आलेले आहेत. डाकुरजीचं मंदिर आहे, म्हणजे श्रीकृष्णाचं ठाकूरजी असं आहे ते, पण ते डाकुरजी असं उच्चार, श्रीकृष्णाला तिकडे ठाकूरजी म्हणत असत. तर त्याचं वर्णन करणारा हा पोवाडा आहे, वर्णन करणारा ही गवळण आहे. आणि ती पौराणिक स्वरूपाची 3 गवळणी पौराणिक स्वरूपाची आहेत. एक अक्रूर, दुसरी चंद्रावळ आणि डाकुरजी. हे डाकुरजी आहेत त्यांच्याविषयीच्या 2 ओळी सांगतो तुम्हाला की वाटे जशी पंढरीच दुसरी समस्त तहानभूक हरली, विटेवरचे जे ध्यान तिची डाकुरा समृती मनोहरली. विठ्ठलाचं आणि ठाकूरजीचं दोन्ही श्रीकृष्णाचीच रूपं असं ते वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि श्रीकृष्ण मथुरेला जातो तेव्हा ज्या गोकुळामधल्या सगळ्या गवळणी असतात त्यांचा जो विरह आहे त्यांचं सांत्वन करण्यासाठी श्रीकृष्ण अक्रूराला पाठवतात. ते म्हणतात की अक्रूरा शांतमन कर जा त्या गोकुळवासी जनांचे, जा त्यांचं सांत्वन कर. तो सांत्वन करायला जातो तेव्हा त्याच्या संदर्भातली लिहिलेली अक्रूर नावाची जी गवळण आहे ती गवळण, त्याच्यामध्ये अक्रूर त्या
स्त्रियांना म्हणतो की अक्रूर म्हणे पुरुषोत्तम सर्वा ठाई भरुनी उरलासे तुम्हासी ठावा नाही. अगं इथं सगळ्या चराचरामध्ये तो भरून उरलेला आहे, त्यामुळे तो तुमच्या जवळच आहे, तुम्ही त्याचा विरहात दुःख करू नका. आणि चंद्रावळ ही एक कथा कविता आहे, त्याच्यामध्ये दागिन्यांची स्वयंपाकाची फार सुंदर वर्णनं केलेली आहेत. चंद्रावळ या पतिव्रता नारीला भोगण्यासाठी श्रीकृष्णानं रचलेलं हे कपटनाट्य आहे. या लावणीमध्ये बरीचशी अश्लील वर्णनं आहेत, नग्न आंघोळीची वगैरे, पण ठीक आहे, शृंगारिक लावण्यामध्ये ते येणारच आहे. कारण शृंगारिक लावण्या ज्या आहेत त्या लावण्यांच्यामध्ये स्त्रियांच्या मुखी 3 आणि पुरुषांच्या मुखी 2 अशा 5 लावण्या आहेत. आणि 5ही लावण्या अंधारातल्या लावण्या म्हणून ओळखल्या जातात. अश्लील लावण्या त्यांना म्हणतो आज आपल्या भाषेमध्ये. जुन्या काळामध्ये अंधारातल्या लावण्या मोजक्या लोकांच्या समोरच, प्रौढ लोकांच्या समोरच त्या सादर केल्या जात असत. स्त्रियांच्या मुखी ज्या लावण्या होत्या की पतिविण जीव व्याकुळ मोठा ही एक लावणी, गेले टाकून सुंदरी अकांत करी ही एक लावणी, आणि हार तुरे तुला धीरामी गुंफिले, म्हणजे स्त्रियांनी विरहाच्या काळात आपला जो हे आहे तो किती अनावर झालेला आहे ह्याचं वर्णन करणाऱ्या ह्या लावण्या. आणि पुरुष त्यांच्या बाजूनं करतात की अजी कागे रुसली सांग सुंदरी, आणि दुसरी लावणी आहे अग अलबेले रूप तुझे किती वारू. या 5 लावण्या यांच्यामध्ये अश्लीलता आहे, चावटपणा आहे, आणि प्रामुख्यानं तमाशामध्ये चावट लावण्या जास्त चालत असत, त्याच्यासाठी प्रेक्षक लोक जास्त गर्दी करत असत. 2 हिंदी लावण्या पण अनंत फंदींनी लिहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अपने महल में चुपके खडी थी अशी एक लावणी आहे, आणि 12 बरस का पग देखो अशी एक लावणी आहे. एक विनोदी लावणी आहे, एका राजाला कन्या झाली, ही कथा असलेली लावणी आहे. एक शारीरिकदृष्ट्या विकृत जन्माला आलेली राजकन्या, तिचा आंधळा पती आणि लंगडा प्रियकर यांच्यामध्ये होणारा गोंधळ अशी एक विनोदी लावणी आहे. चित्रपटामध्ये आपण हे नेहमी पाहतो अशी ही विनोदी लावणी. आणि सामाजिक लावण्या ज्या आहेत त्याही भरपूर आहेत. ह्या अंधाराच्या ज्या लावण्या आहेत त्या अंधाराच्या लावण्यामधली एक लावणी आहे थोडी, तर ती त्या लावणीच्या ओळी मी तुम्हाला म्हणून दाखवतो. थोडीशी चावट आहे. धन्य तुझे लावण्य प्रीतीचे बाणग जैसे सन्नाणी, खरे सांगशील कधी तृप्त होईल गे आमुची मन्नानी. फार चांगली तू जर माहीत कळलीस कानो कानाला, तर तुला भलताच उडविल चुनान लागेल पानाला. कैकविलासी अहोरात्री टपले देही दानाला, टवकारून तुझं कडेच पाहती कळा लागतील मानाला. अतिरती कुल खप्पी झाले हिंडू लागले वनांनी, नयन तुझे पाहता मृगाणीचं तोंड खुपसले तनांनी. अशा प्रकारे तिचं वर्णन करणारी ही आहे. सामाजिक लावण्यांच्यामध्ये उलटा जमाना आला रे, जमाना आला आला उफराटा अशा प्रकारच्या लावण्या, किंवा दुनियेला तिळ मात्र उपद्रव नसावा अशी एक लावणी आहे, किंवा पंडित शहाणा आला अशी एक लावणी आहे, हे मूर्खा खुण तरका अशी एक लावणी आहे. अशा एकूण 6 लावण्या सामाजिक स्वरूपाच्या आहेत. त्याच्यामधले काही तुकडे मी तुम्हाला मुद्दाम म्हणून दाखवतो की पठाण कंपो अरब गारदी, जिकडे तिकडे फासे पारदे, लोक मिळाले महाबेदर्दी. अशा प्रकारे समाजातली अंधेधुंदी वर्णन करणारं ती लावणी आहे. एका लावणीत त्यांनी असं म्हटलेलं की आता हातात भाला जीव घाला, कोण कुणाचा गुरुन चेला. दुसऱ्या एका लावणीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं की पतिव्रता मुकली प्राणाला आणि सिंदळ चढली लौकिकाला. आणखी एका लावणीमध्ये म्हटलेले की मारवाड्याने दुनिया नाडली फार, करीती भलताच व्यापार. अशा प्रकारचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि एका कवितेमध्ये, एका लावणीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं की शेत कापुनी त्या कुणब्याचे त्याला बिगार धरतात. अशा प्रकारचं वर्णन केलेलं आपणाला पाहायला मिळतं. अशा प्रकारे हे शाहीर जे आहेत अनंत फंदी यांच्या कवितेचं हे सगळं वर्णन आपणाला सांगता येईल. एकूण ही त्यांची जी साहित्य संपदा आहे ही अशा प्रकारची साहित्य संपदा आहे. या साहित्य संपदेचं स्वरूप मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. 7 पोवाडे, 22 लावण्या, 6 फटके आणि श्री माधव नावाचा 6 अध्यायाचा ग्रंथ अशी ही अनंत फंदीची साहित्य संपदा. एक अत्यंत लोकप्रिय प्रसिद्ध असा शाहीर. इथे त्याचा परिचय थांबवतो आणि पुढच्या तासाला आपण शाहीर राम जोशी यांचा विचार करणार आहोत. नमस्कार.